पेण शहराला लागून असणाऱ्या आणि पेण शहर आणि तरणखोप गाव एकमेकांना जोडणाऱ्या भोंड्या पुलाचं काम खूप जुनं आहे। त्यामुळे ह्या पुलाची कोणत्याही क्षणी पडझड होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ह्याच पुलाच्या बाजूने आता 2 पदरी सुसज्ज अशा पुलाची उभारणी करण्यात येते। राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे नदीला लागून असलेल्या विसर्जन घाटाचं उद्घाटन करण्यासाठी आले। तेव्हा ह्या पुलाची फक्त उभारणी नकोय तर पुलासोबतच बंधारा बांधून पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना राबवा असं सांगितल्यानंतर त्यांच्या संकल्पनेनुसार आणि विद्यमान आमदार रवींद्र पाटील यांच्या पाठपुराव्याने रामेश्वर कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून ह्या कामाला आता गती देण्यात आली आहे। ह्या पाण्यामध्ये बोटिंग सारखा एखादा पर्यटनाला चालना देणारा व्यवसाय सुद्धा सुरू होऊ शकतो असं सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी DM पाटील यांनी सांगितले। त्याचप्रमाणे ह्या 2 पदरी पुलासाठी 4.25 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालाय आणि पुलाची लांबी ही 100 मीटर तर बंधाऱ्याची लांबी ही 80 मीटर आहे। त्याचप्रमाणे पुलाची उंची ही जुन्या पुलापेक्षा 1 मीटर जास्त असल्यामुळे पावसाळ्यामध्ये भोगावती नदीच्या या सुसज्ज पुलावरनं पाणी जाण्याचा धोका टळणार आहे। ह्या पुलाचं बांधकाम पावसाळ्यापूर्वी म्हणजेच मार्चच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा मानस आमचा आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग पेणचे अधिकारी DM पाटील यांनी पत्रकारांना दिली आहे। उपाभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पेण तरणखोप पेण बोरगाव या नदीवरती एका मोठ्या पुलाचं बांधकाम आता सध्या चालू आपल्याला दिसत आहे। तर हे बांधकाम एक नवीन कन्सेप्ट इथे माननीय तत्कालीन मंत्री महोदय श्री रवींद्र चव्हाण साहेब हे जेव्हा गणपती घाटाच्या भूमिपूजनाला आले होते तेव्हा त्यांनी इथे नुसतं पुलाचे बांधकाम न करता त्याच्याऐवजी तुम्ही ब्रिज कम बंधारा असा एक नवीन प्रयोग इथे उपयोगात आणा, म्हणजे जेणेकरून पाणी जिरवा पाणी अडवा असा एक होईल आणि इथे सुशोभीकरण पण होईल आणि याच्यामध्ये बोटिंग किंवा इतर व्यवसाय आपल्याला चालू करता येतील। या दृष्टिकोनातून हे काम चालू झालेलं आहे आणि आम्ही हे काम मार्च अखेर पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे। पुलाचं काम अहोरात्र चालू आहे, सुट्टीच्या दिवशी पण चालू असतं। तरी चांगला एक प्रयोग आपल्या पेण तालुक्याला एक होणार आहे आणि एक 2 पदरी सुसज्ज असा मोठा पूल इथे बांधकाम आपल्याला झालेले पाहावयास मिळणार आहे। ह्या पेण तरणखोप पेण बोरगाव ह्या मोठ्या पुलासाठी माननीय पेण सुधागडचे विद्यमान आमदार श्री रविशेठजी पाटील साहेब तसेच माननीय खासदार श्री धैर्यशील पाटील साहेब यांच्या विशेष अथक प्रयत्नाने सदरील कामात नाबार्ड या योजनेमध्ये टप्पा क्रमांक 28 मध्ये मंजुरी प्राप्त झाली आहे आणि तसेच या कामाकरिता माननीय मुख्य अभियंता श्री शरद राजभोज साहेब, माननीय अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड मॅडम तसेच कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेव साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले। त्यांच्या विशेष त्यांनी दिलेल्या मंजुऱ्या त्यामुळे काम वेळेत पूर्ण करता येणे शक्य झाले आहे आणि या कामाचा फायदा पेणच्या विकासासाठी होणार आहे।